आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी चक्रीवादळासंदर्भातली. कोकणाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसतोय. मालवणमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळून पडलेली आहेत. तर चक्रीवादळाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसत आहे. वादळी वारे आणि पावसाच्या सरींमुळे झाडं कोसळत आहेत. चक्रीवादळामुळे कोकणातील फळबागांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. सिंधुदुर्गातील शिरोडा गावात नारळ, आंबा, फणस, सुरूची झाडं ही वादळी वाऱ्यामुळे कोसळून पडलेत. विजेच्या खांबांवर आणि घरांवरती झाडं कोसळल्यामुळे ग्रामस्थांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती शिरोडा गावचे सरपंच मनोज उगवेकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्गाला चक्रीवादळाचा फटका बसलाय. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी पाहणी केली. यावेळी त्यांनी समुद्रकिनारे, बंदर यांची पाहणी केली असून त्यांनी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. चक्रीवादळाचा कोकणला मोठा फटका बसतोय. वादळी वारे आणि पावसामुळे घरांसोबत फळबागांचं मोठं नुकसान झालंय. मालवणात जोरदार वादळी वारे वाहत आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गोव्यामध्ये तोक्ते या चक्रीवादळानं थैमान घातलंय. गोव्यातील अनेक समुद्र किनाऱ्यांवरती वादळाचा तडाखा बसलाय आणि त्यामुळे समुद्रानं रौद्र रूप धारण केल्याचं बघायला मिळतंय. तर अनेक ठिकाणी झाडं कोसळून पडल्याचं बघायला मिळतंय. या चक्रीवादळ आता दक्षिणेकडून पुढे सरकायला त्याने सुरुवात केलेली आहे. तरीही गोव्यात मात्र अजूनही पावसाचा जोर कायम आहे. समुद्र अजूनही उधाणलेला असून पुढच्या 48 तासांमध्ये समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर कोस्टगार्ड आणि पोलिसांकडून अजूनही समुद्र किनाऱ्यांवर गस्त सुरू असून नागरिक किनाऱ्यापर्यंत पोहोचणार नाहीत याची खबरदारी घेतली जाते. तर दुसरीकडे एनडीआरएफची टीम गोव्यात दाखल झाली असून त्यांच्याकडूनही मार्ग मोकळा करणं, नागरिकांची सुटका करणं अशी मदत कामं जी आहेत ती सुरू आहेत. गोव्यातल्या पालोनिम किनाऱ्यावरती समुद्राचं रौद्र रूप बघायला मिळालं. अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटा उसळत आहेत. या वादळामुळे पाऊस आणि वारा याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तळ कोकणात चक्रीवादळामुळे झाडं उन्मळून पडत आहेत. तसंच चित्र गोव्यातही बघायला मिळतंय. गोव्यातही अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि त्यामुळे ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालंय. गोव्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गोव्यातील कानकुनमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचं चित्र आहे. दरम्यान गोव्यात अजूनही पावसाचा जोर कायम असल्याचं कळतंय. त्यामुळे गोव्यात चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोव्याची ही दृश्य. गोव्याला चक्रीवादळाचा फटका बसलाय. दक्षिण गोव्याला चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला असून दक्षिण गोव्यात वीज पुरवठाही खंडित झालाय. राजापुरात वादळी वारे वाहू लागले आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. तसंच घरांचंही मोठं नुकसान झालंय. दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येतेय. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे. रायगडमध्ये सागरी किनाऱ्याच्या समुद्रकिनारी अगदी जवळ डोलवीचा ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प आहे. इथल्या डबल फीडर विद्युत पुरवठा आणि मजबूत वायरिंग त्यामुळे चक्रीवादळाच्या तीव्रतेतही याचं नुकसान होणार नाही असं समजतंय. तरी देखील महावितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम तसंच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना दक्षता घेण्याचा इशारा या ठिकाणी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलाय. तर समुद्र किनाऱ्यावरती अग्निशमन दलाचे जवान तैनात आहेत. रायगड किनारपट्टीवरती 62 तर खाडीवरील 115 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरीमधील दापोलीत चक्रीवादळाचा परिणाम दिसून येतोय. दापोलीमधील समुद्र किनारा खवळला असून किनारपट्टीवरील वस्तीला धोका निर्माण झालाय. समुद्राच्या अजस्त्र लाटा किनाऱ्यावर धडकत असल्यामुळे किनाऱ्यालगतच्या घरांना धोका निर्माण झालाय. सोमवारपर्यंत हा धोका कायम असणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. तर पाचपंढरी गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवर चक्रीवादळ प्रत्यक्ष धडकणार नसल्याचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय. परंतु वादळी वारे आणि पावसाचा धोका कायम आहे. चक्रीवादळ पूर्वी समुद्रामध्ये
बदल झाला असून प्रचंड मोठ्या लाटा ज्या आहेत त्या निर्माण झाल्यात आणि त्यामुळे किनाऱ्यालगतच्या घरांना मोठा धोका निर्माण झालाय. ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. चक्रीवादळ गोव्यातून आता सिंधुदुर्गात दाखल झालंय. असं असताना रत्नागिरीतील सर्व समुद्र किनारे जे समुद्र खवळल्याचं बघायला मिळतंय. गुहागरमध्ये देखील समुद्र खवळला असल्याचं चित्र बघायला मिळतंय. गुहागरमध्ये तालुका प्रशासन अधिक सक्रिय झालं असून वेळणेश्वर इथल्या समुद्रालगत असलेल्या वस्त्यांना स्थलांतर होण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अजूनही अनेक लोक घरीच होते आणि अशा लोकांना प्रशासनानं आता तरी जाऊन खरं तर तिथून सुरक्षित स्थळी तुमची सोय करत आहोत अशी विनंती करून त्यांना तसं आवाहन करून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय आणि तिथल्या लोकांना आता सुरक्षित जागी हलवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील डिझास्टर कंट्रोल रूममध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम वादळावरती लक्ष ठेवून आहे. मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यांवरती 24 तास सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाची नजर आहे. पुण्याला देखील चक्रीवादळाचा फटका बसलाय. रात्रीपासून 4 पर्यंत 31 झाडं उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेलं नाहीये. दरम्यान पुढचे काही तास पुणेकरांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या. जळगावमधील अंचलवाडी इथे झाडं कोसळल्यामुळे दोघींचा मृत्यू झालाय. अंचलवाडी इथे वादळामुळे गावाबाहेर खळ्यात चिंचेचं झाड झोपडीवर कोसळलं, ज्यामध्ये 2 महिला होत्या आणि दोघी बहिणींचा यामध्ये मृत्यू झालाय. अमरावती शहरात अचानक वादळी वारा जो आहे तो वादळी वारा वाहण्यास सुरुवात झाली आणि या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानंही हजेरी लावली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली आहे. कॅम्प परिसरातील कॅफेजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकीवर झाड पडल्यानंतर त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. शहरातील बियाणी चौक तसंच विद्यापीठ परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं पडल्याचं चित्र आहे. एकंदरीतच अवकाळी पावसामुळे अमरावती महापालिकेचं पितळ उघडं पडल्याचं दिसून येत आहे. कारण महापालिकेनं मान्सूनपूर्व नियोजन न केल्यानं आणि वाढलेल्या झाडांची कटाई न केल्यामुळे अनेक ठिकाणी ही मोठी झाडं उन्मळून पडली आणि त्यामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठा 2 तासांपासून खंडित झाल्याचं कळतंय. यवतमाळ जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपून काढलं. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील आर्णी, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. अनेक झाडं उन्मळून पडल्यानं विद्युत तारांवरती ही झाडं पडली आणि त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. बातमी सोलापुरातून. सोलापूर जिल्ह्याला पावसाचा फटका बसलाय. सोलापुरात देखील तोक्ते वादळाचा परिणाम दिसून आलाय. पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढ्याला फटका बसला असून यात फळबागांचं मोठं नुकसान झालंय. चक्रीवादळानं निर्माण केलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे देखील उपस्थित होते. तोक्ते चक्रीवादळाचा कर्नाटकातही परिणाम बघायला मिळतोय. या ठिकाणी समुद्रात बोटीही बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता कुणीही किनारपट्टीवर जाऊ नये असं आवाहन करण्यात येतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सच्या डॉक्टरांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे सल्ले दिलेत. एकीकडे कोरोना वाढत असला तरी लक्षणं नसलेल्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे असं त्यांनी म्हटलंय. तसंच दुखणं अंगावर काढू नका, घरीच उपचार करणार असला तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्या असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सोमवारी मुंबईतील लसीकरण बंद राहणार आहे. आता कोविशिल्डच्या लसीमधील 2 डोसमधील अंतर हे 12 ते 16 आठवड्यांचं ठेवण्यात आलं आणि त्यामुळे आरोग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही लसीकरण जे आहे ते केलं जाणार नाहीये. नालासोपारा येथे भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. या गर्दीमध्ये लोक मास्क शिवाय फिरत होते आणि त्यामुळे इथे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जाते.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस आकडा वाढत चाललाय। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अत्यावश्यक सेवेतील गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान राहताच शहरात भाजीपाला विक्रेत्यांच्या टेस्ट केल्या गेल्या, त्यातील 5 जण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय। बातमी भुसावळ शहरातून। भुसावळ शहरातील बद्री प्लॉटमध्ये कोरोनाचं लसीकरण सुरू असून कोरोना प्रतिबंधक लसीचं लसीकरण सुरू आहे आणि या ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक टोकन वाटल्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आणि त्यामुळे लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता। बद्री प्लॉट इथल्या लसीकरण केंद्रावर शनिवारी 300 लसी उपलब्ध झाल्या होत्या। लसीच्या डोसची संख्या लक्षात घेऊन त्या प्रमाणात टोकन वाटण्यात आलं होतं, परंतु सकाळी या लसीचे डोस 100 पैकी रेल्वे हॉस्पिटल इथल्या लसीकरण केंद्राला देण्यात आले आणि तर उर्वरित डोसमधून 20% फ्रंटलाईन वर्कर्सना देण्यात आले आणि त्यामुळे टोकन घेऊन गेलेले नागरिक लसीकरण केंद्रावर सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून रांगेत उभे होते, त्यामुळे या लसीकरण केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला। बुलढाण्यात रुग्णांना मोठा दिलासा मिळाला। बुलढाण्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत। पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात हे प्लांट उभारण्यात येत आहेत। रविवारी स्त्री रुग्णालयाला समर्पित करण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटचं डॉक्टर शिंगणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आलेलं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती उद्घाटनाची औपचारिकता मात्र रद्द करण्यात आली असून यावेळी फक्त पाहणी करून ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाला असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। धुळ्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे। धुळ्यात सद्यस्थितीला म्युकरमायकोसिसचे 22 ते 25 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। म्युकरमायकोसिसचे वाढते रुग्ण पाहता जिल्हा प्रशासन खबरदारी घेत असून भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले। लग्न समारंभात तुफान हाणामारी झाल्याचं बघायला मिळालं। कोरोनाचे निर्बंध असताना देखील मोठ्या संख्येने नागरिकांना इथे आमंत्रित करण्यात आलं होतं, ज्यामध्ये एकाच्या तोंडाला मास्कही नव्हता। लग्न समारंभादरम्यान हाणामारीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। पुण्यातील दिवे घाटाजवळील वडकी परिसरात भीषण आग लागली। या आगीत फॉर्च्यून कंपनीचे तेलाचे गोडाऊन पूर्णपणे बेचिराख झालं असून एका वायर कंपनीचं गोडाऊन देखील पूर्णपणे जळून खाक झालंय। औषधांच्या गोडाऊनला ही आग लागली आहे। बारामती तालुक्यातील गोजूबावी गावात काल संध्याकाळच्या सुमारास डिझेल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला। हिंदुस्थान पेट्रोलियमच्या या टँकरमधून मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती झाली होती। त्यानंतर स्थानिकांनी डिझेल पळवण्यासाठी चांगलीच मोठी गर्दी केली होती। तर बकेट हंडे घेऊन नागरिक डिझेल गोळा करण्यासाठी धावल्याचे चित्र इथे बघायला मिळालं। काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचं पुण्यात निधन झालं। ते 47 वर्षांचे होते। गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेली कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरली आहे। फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती खालावली। त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते आणि त्याच दरम्यान त्यांचं निधन झालंय। तर राजीव सातव यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जातोय। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। मी मित्र गमावला, आपल्या सर्वांचं एक मोठं नुकसान झालंय असं ट्विट राहुल गांधींनी केलं। तर राजीव सातव यांच्या जाण्यानं प्रतिभाशाली सहकारी गमावला असं प्रियंका गांधींनी म्हटलंय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।
आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. बघूयात आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. सुरुवात एका आनंदाच्या बातमी. लस तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी आणि ती म्हणजे स्पुटनिक लसीची दुसरी खेप देखील हैदराबाद विमानतळावर दाखल झाली. याआधीच भारतात पहिली खेप आली असून पुढच्या आठवड्यात या लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. पंजाबमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. आता हे निर्बंध 31 मे पर्यंत लागू राहणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याबाबतची तशी घोषणा केली आहे. निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही यावेळी त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आता पंजाबच्या नागरिकांना मे अखेरपर्यंत कडक निर्बंधांचं पालन करावं लागणार आहे. बातमी दिल्लीतून. लॉकडाऊन संदर्भात दिल्लीमध्ये चौथ्यांदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीमध्ये कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे, मात्र कोरोना पूर्णपणे गेलेला नाहीये आणि त्याचमुळे मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी लॉकडाऊनचा कालावधी आणखीन 1 आठवडा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. तर राजधानी दिल्लीमध्ये लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्यात येते. दिल्लीमध्ये जामा मस्जिद आणि करोल बाग परिसरात लसीकरण करण्यात येते. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पण जाता जाता तीच महत्त्वाची आठवण आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेची, ती म्हणजे मास्क लावा, सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.